नमस्कार, हर्षिता's किचन 9 मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी घाटी मसाला 2.5 किलोचा। तर सर्व माहिती मी व्यवस्थित दिलेली आहे। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। काळी मिरी 100 ग्रॅम, लवंग 50 ग्रॅम, शहाजिरे 200 ग्रॅम, मेथी 50 ग्रॅम, 50 ग्रॅम, तीळ 50 ग्रॅम, खसखस 50, 20 ग्रॅम, फळ 20 ग्रॅम, जायपत्री 20 ग्रॅम, सोरगडे 50 ग्रॅम, हिंग 20 ग्रॅम, अर्धा किलो 20 ग्रॅम, सुंठ 50 ग्रॅम, शेप 50 ग्रॅम, तुरी मेथी 20 ग्रॅम, तर अर्धा किलो, मसाला वेलची 20 ग्रॅम, फुल 20 ग्रॅम, फुल 20 ग्रॅम, जिरा 250 ग्रॅम। मसाले तेलामध्ये चांगले भाजायचे आहेत। आणि हे मसाले आहेत ना बाकीचे, हे भाजायचे नाहीयेत, हे असे कच्चे मसाले कुटायला द्यायचे। हे गरम मसाले आहेत ना, ते सगळे असे भाजून घ्यायचे, न करपवता असे थोडे हलके भाजून घ्यायचे आहेत। लवंगी मिरची, गुंटूर मिरची, रेशम पट्टा मिरची आणि बेडगी मिरची, अशा या 2.5 किलो मिरची आहेत। 2.5 किलो चटणीला 2 किलो मीठ घेतलेलं आहे। ते असं चांगलं खडखडीत सुकवायचं उन्हामध्ये। 2.5 किलो मिरच्याला अर्धा किलो लसूण घेतलाय, असं सोलून घ्यायचा। कांदे चांगले असे बारीक करून हे अशा आंगच्या पाण्यामध्ये शिजवायचे। हे असे ब्राऊन कलर झाला पाहिजे शिजून। हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।